कोणतं साधन आहे? नामसंकीर्तन बापू. इतर साधनं काय आहेत? इतर साधनं आपल्याला त्या ठिकाणी येऊन पोहोचवणारे नाही. कलियुगामध्ये एकच साधन आहे, ते म्हणजे नामसंकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. तुम्ही ऐकलं असेल नामाची महत्व काय आहे? नामामुळे काय होतं? विढाला मी तुम्हाला काय प्रश्न विचारणार आहे, कारण मलाच काय येतं तुम्हाला काय विचारणार? विढाला मला सांगतात कलियुगामध्ये साधन काय असेल तर नाम आहे. आणि नामाशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून संत मायबापांनी हे साधन काढलं. मायबाप काय केलं? साधन काढली. पण त्या ठिकाणी आपण किती जातो हे प्रत्येकाने विचार करायचा. ठीक आहे, कारण मनुष्य जीवाच्या इति कर्तव्याची जाणीव संतांना होती महाराज. कारण हा जीव जन्माला आला, परंतु जन्माला आला पण काय होईल? कुठंतरी भरकटला जाईल, कुठंतरी अधोगतीला जाईल, तो सद्गतीला प्राप्त व्हावा म्हणून साधन काढलं. ते म्हणजे भगवंताचं नाम. ते हे श्रीहरीचे सगळ्या सारामधलं सार काय असेल तर भगवंताचं नाम आहे. मग ते कसं घ्यायचं? अठ्ठासे उच्चारा. अठ्ठासन आवडीनं मोठ्या प्रेमानं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय सांगतात ज्या संतांनी इतके तुमच्या आमच्याकरता कष्ट केले महाराज, ठीक आहे, हो काय आघात उपकार आहे त्यांचे. आज आपण दिमाखानं पंढरपूरला जातो गाड्या करून, पायी करून, पण ज्या संत महात्म्यांनी त्या भगवंताला त्या विठेवरती उभा केला त्यांचे इतकं उपकार या जगावर कुणाचे नाही. मध्ये तुम्हा आम्हाला आई वडिलांनी जन्म दिला असेल, नाही का? जन्म दिला, परंतु हित न ठावे जननी जनका. हीच आई वडिलांना माहित नाही. त्यांनी तर एवढंच असतं, मुलाकरता मुलगा जन्माला आला मग त्याच्याकरता घर बांधावं, नाही का? त्याच्याकरता पैसा बँकेमध्ये जमा करून ठेवावा, हेच एवढं त्यांना माहित असतं. मुलाकरता गाडी असावी, बंगला असावा, 2-4 मुंबईला खोल्या असाव्या, एवढंच त्यांना हित माहीत असतो. त्याच्या व्यतिरिक्त आई वडिलांना पण महाराज संत महात्म्यांनी ज्याच्या पलीकडे करून ठेवलं, तो देवच आपलासा केला आणि तुम्हा आम्हाला त्या देवाजवळ नेऊन ठेवलं. असे असणारे संत आहे. पण हा भगवान परमात्मा ज्या वेळेला संतांच्या ठिकाणी आला नाही महाराज, आणला गेला. अनिला रूपा बरे करुणी खडे असे. त्या संतांनी या भगवंताला रूपाला आणलं. कारण हा कसा होता? रंग नाही, रूप नाही, वर्ण छाया निराकार निर्गुण
कधी नाही बाबा असं हलवलं इतका आनंद झाला पण आपण नको तिथं नाचू काय गरज नसते तिथं नाचू आता सध्या सीझन आहे त्याचा काय पोरं पॅन फटक सोड ना महाराजांना कुठं नाचावं नाचू सर्व सांडोणी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. पण नाचताना काहीतरी म्हणावा नाही का. सर्व सांडोणी माझाई फक्त वाचे विठ्ठल रखुमाई. आपल्या काही तोंडाने सांगता येईल असं पण कारण नाचल्यानंतर जो आनंद प्राप्त होतो या आनंदाशी नाही जोडा. हा जो आनंद आहे या आनंदाला दुसरी जोड नाही महाराज. का कारण हा आनंद या ठिकाणी मिळतो. कारण या आनंदाकरता स्वर्गातल्या देवानी या आनंदाची इच्छा प्रगट करावी. स्वर्गीचे अमोल इच्छितांती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा. कशा करता उगच नारायण नामे हो जीवन नारायण नामे हो जीवन
जीवनमुक्त कीर्तने आनंद गाऊ गीत. या कीर्तनामध्ये जो काही आनंद आहे, या कीर्तनामध्ये त्याला घेऊन कोणाचा आनंद आहे त्याला विचारा महाराज काय आनंद आहे. हो, पक्वादवानाचा काय आनंद आहे. ह्या आनंदाकरता हा आनंद प्राप्त व्हावा स्वर्गातले देवाला इच्छा त्याची करावी महाराज. तुम्हा आम्हाला मिळून चांगला शिवाय नाही का. तुम्हा आम्हाला हा मनुष्यदेव प्राप्त झाला पण कळला संतांना मिळाला आणि कळला विढाला. ज्यांना मिळाला आणि कळला अशांच्या संगतीत भगवान परमात्मा. अशांच्या संगतीमध्ये देवानं राहावं महाराज, नुसतं राहावं नाही. मला सांगा, देव संतांच्या महात्म्यांच्या संगतीमध्ये देव राहतो, तुमच्या आमच्या संगतीमध्ये देव राहिला तर काय होतो. देवाचं सोडून द्यायला आपण दरवर्षी गणपती आणणारे आपल्या कोकणामध्ये अगदी सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे कुठला. काय लोक गणपती करता बरीच मुंबईवरून लोक येणारे असतात. समजा एखाद्या वेळेला काहीचा 5 दिवस गणपती असतो, काही 12 दिवस ठेवतात नाही का अनंत चतुर्थीपर्यंत. तो गणपती समजा त्या डेकोरेशन मधला जर बोलू लागला महाराज, त्यानं बोलावं, हो मालक, हो ताई असं करा ना म्हणले. सकाळपासून म्हणले मला आणल्यापासून म्हणले बराच वेळ झाले म्हणले, आता भूक लागली, काहीतरी खाण्याकरता द्या. मला काय सांगायचं, त्यांच्या संगतीमध्ये देव राहत होता, आपल्या संगतीमध्ये सुद्धा देव राहतो, पण आपल्याला तसं त्या गणपती जर तो बोलला महाराज ताई काहीतरी खाण्याकरता द्या महाराज, त्याला गणपती म्हणून पूजा करू आपण. ते जर बोलला गणपती महाराज देव म्हणून पूजा करणार नाही आपण त्याला. माझ्यासारखा एखादा असेल ना बावळट, ते भूत म्हणून पाठ्या माळ्यावर फेकून देऊ खाली त्याला. का अरे गणपती पुढे बोलतो का. मध्ये आलं होतं गणपती दूध पितो ठीक आहे. काय एवढी कलियुगामध्ये भक्ती महाराज श्रेष्ठ झाली, देवानं गणपतीनं दूध प्यावं एवढं सोपं राहिलं नाही बाबा भक्ती. तसं ज्या संतांच्या संगतीमध्ये भगवान परमात्मा राहतो, नुसता राहत नाही महाराज. हो, सर्व काम करी. हो, एक दिवस काशीचा एक ब्राह्मण, त्याला असं वाटलं की नुसतं जीवन जगण्यामध्ये काही अर्थ नाही महाराज, कुठेतरी तपश्चर्या करावी, शुद्धी प्राप्त करून घ्यावी, म्हणजे आपल्याला आनंद प्राप्त होईल. त्यानं असं ठरलं कुठं जावं. मग त्याच ठिकाणी तो तपश्चर्याला बसला. त्या काशीमध्ये तपश्चर्या करत असताना भगवान परमात्मा प्रगट झाले आणि सांगितलं, म्हणले मला भेटायचं असेल तर इथं मी तुला भेटू शकत. तुला कुठं यावं लागेल, पैठणला यायचं. पैठणला कुठं, पैठणला यायचं. तो तसाच तार दिवशी उठला महाराज, गेलं पैठणला. पैठणला गेलं. पैठणला नाथ महाराजांचं घर विचारत नाथ महाराजांच्या घरी गेला. गेल्यानंतर संत येते घरा, पुढची दिवाळी दसरा. हो, भाग्याचा उदय ते
ते जोडी संत पाय. सर्व धर्म संयोगानं त्याचंही वाक्य बोलायला आलं होतं महाराज. नाथ महाराजांच्या घरी गेल्यानंतर यथाविधी त्याची षोडोपचारे पूजा केली. मग त्यानं सांगितलं म्हणले महाराज मी काशीवरून आलो. कुठून आलोय? काशीवरून आलो. नाथ महाराजांनी त्याचे पाय धरले. म्हणले बाबा बरं झालं काशीचे ब्राह्मण तुम्ही त्या ठिकाणी आहात. तुम्हाला माझ्यासारखं भाग्य दुसरं कुणाचं नाही. परत ते सांगू लागलं. म्हणले महाराज देव माझ्या स्वप्नामध्ये आला. उभा आयुष्य गेलो परमात्मा अजून देव काही स्वप्नात आलेला मला वाटतं कीर्तन करायचं तर नाहीच नाही. स्वप्नामध्ये देव गेलो ते भाग्य असावं लागतं. तसं त्यानं सांगितलं म्हणले महाराज देव स्वप्नामध्ये आला. नाथ महाराजांचं त्याच्या पायाला मिठीच मारली. सोडायला मागितला. त्यानं सांगितलं बाबा मिठी सोडा पुढचं सांगतो. अहो म्हणजे देव स्वप्नात आला नाही नुसता तर देव तुमच्या इतक्यामध्ये महाराज देव मानला. आता जर आपलं हे भांड फुटलं आपल्याला काही इथं सेवा करता येणार नाही. नुसतं ऐकलं महाराज. ऐकल्या बरोबरच भगवान परमात्मा मागच्या दारानं पाठी निघून गेले. पण ज्या वेळेला कळलं नाथ महाराजांना की बाबा देव माझ्या घरी राहतोय. देव माझ्या घरी 1-2 वर्ष नाही हो किंवा 6 महिने महिना 15 दिवस काम केलं नाही. किती वर्ष महाराज? 14 वर्ष भगवान परमात्म्यानं कावडीनं पाणी व्हायला. आमचे नळूबाई सांगतात कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती व्हावे निळावंदी त्याचे पाय. नळूबाई सांगतात ज्या भगवंतानं कावडीनं भगवान परमात्म्यानं माझ्या भगवंतानं त्या नाथ महाराजांच्या घरी कावडीनं स्वतः पाणी भरावं. काय भाग्य असेल त्या नाथ महाराजांचं नाही का. असे भक्त जे आहेत त्या भक्तांच्या घरी भगवान परमात्मा त्यांनी सांगायच्या अगोदरच काम करतात. काय केलं नाही भगवान परमात्मा इतका मोठा करतो मान्य अकर्तो अन्यथा करतो भगवान परमात्मा. पण काय केलं उतनीच काही नेने भगवंत शिष्टे भाव भक्त ते गुनिया. उतनीच काही पाहत नाही भगवान परमात्मा. मग काय पाहतो? भक्ताचा भाव पाहतो. भाव देवा कारणे भाव तस्मात. देवाला भावाची गरज आहे. पण भाव त्याला म्हणतात किंवा भक्त त्याला म्हणतात की देवापासून कधी विभक्त होत नाही तो भक्त. विढाला आपण भक्त आहोत देवाच्या. आपल्या ठिकाणी सुद्धा भाव आहे. परंतु कुठला? आपला भाव कसा आहे? डांबिक भाव. फक्त कामापुरता आपण देवाला जसं काय देव याचा गणित घरचा हे देवा हे कर. ठीक आहे आमच्या कोकणामध्ये ती बरीच पद्धत आहे. इकडं आहे का मला माहित नाही. ठीक आहे देवाला दम दिला जातो. आहे का तुमच्या इकडं? आमच्याकडं मेल्यावर मानलं जातं. तुमच्याकडं तो भाव उपयोगाचा नाही. देवा कारणे भावत असणं. भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. असा भगवान परमात्मा त्या भक्ताचं काम करत असताना ऊच निचता पाहत नाही. तिष्ठे भाव भक्ती ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध महाराज चालू होतं आणि युद्धामध्ये भगवान परमात्म्याने सारथ्याचं काम केलं. नुसतं सारथ्याचं नाही काय केलं? अर्जुनाची घोडी दुतली अनंते संकटे नुसतं सारथ्य केलं नाही. भगवान परमात्म्यानं अर्जुनाची घोडी धुतली. नुसती घोडी धुतली. अर्जुनावर येणाऱ्या संकटाचं रक्षण भगवान परमात्मा करत होता. सगळा आनंद बाबा. दाशीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या हरिदक्षी प्रल्हादशी चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेतरी सज्जन कसाया विकू लागे माऊस माळ्या सावत्यास कृपू लागे नरहरी सोनारा घडकुंकी लागे
चोखा मेळा संगे ढोरे ओढी नामया सवे जेवी नाम जेवी नामयाची जेवी नळे संकोचित ज्ञानियाची भिंत अंगी ओढी अर्जुनाचे रती होय हा सारथी पक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे काही केलं नाही माझ्या भगवंतानं नाही का इतकी कामं भगवान परमात्म्याने केली पण कशी केली कशी केली न सांगता करी सर्व कशा करता करत होता कारण त्याच्या ठिकाणी असणारं प्रेम त्याच्या ठिकाणी असणारा भाव महाराज देवाला भावच आवडतो दुसरं काही आवडत नाही कारण देव दुसरं इतर कशाचा भुकेलेला थोर प्रेमाचा भुकेला आजी दुष्काळ तयारा कारण भगवंताला आवडणारं प्रेम आहे भाव आहे पण तो भाव कसा असावा महाराज ओळीमध्ये प्रगट करत नगर निश्चित भाव उल्हासे मजार पावयाचे निमिषे पण एक आवडे तैसे भरते यावं निश्चित भाव भगवंताला आवडतो अर्धवट भावोपयोगाचा आपला आहे अर्ध पाणी होतं तुळशीला का लागलीच माग नाही का अर्धीशी पूजा केलं का चला म्हणले पण झाला आता वेळ झाला नाही आपला भाव आहे देवावर पण निश्चित भाव ज्यावेळेस निश्चित भावनेनं भगवान परमात्म्याची आपण सेवा करू निश्चित भावनेनं त्या भगवंताला स्मरण करू त्याचं चिंतन करू भजन करू मग तो काय करतो त्या भक्तावर येणारं संकट त्याच्यावर येणारं कोणतंही दुःख असू दे त्याचं निरसन केल्याशिवाय राहत नाही महाराज निश्चित भावाची गरज आहे मला सांगा या सगळ्या इंद्रियावर राज्य कोणाचं आहे भगवंताचं ज्या भगवंतानं तुम्हाला आम्हाला शरीर दिलं त्याने एकच सांगितलं मला फक्त भाव दे बाकी दुसरं काहीच नको एक दृष्टांत सांगतो एक शेठजी होता आणि त्या शेठजीच्या पत्नीला असं वाटलं की आपण तीर्थयात्रेकरता जावं तीर्थयात्रेला जाण्याकरता तिनं आपली गाडी सजवली महाराज त्या गाडीमध्ये फक्त ड्रायव्हर धरून 6 माणसं बसतात गाडी सजवली चांगल्या प्रकारे आपल्या मैत्रिणीला आमंत्रण दिलं ठरल्याप्रमाणे त्या सगळी जणी आल्या आता ही 5वी होती आणि ड्रायव्हर 6वा मग सगळे आल्यानंतर ड्रायव्हर म्हणला जायचं का हो म्हणलं निघायचं इतक्या वेळेमध्ये त्या शेठची मुलगी दुसऱ्या गावामध्ये दिली होती महाराज आणि त्या गावातली त्या मुलीची सासू तिला वाटलं की आपणही तीर्थयात्रेला जावं आपली विहीर वारकरी आळंदी पंढरपूरची त्या निमित्तानं आपल्याला वारी घडेल म्हणून त्या ठिकाणी ती आली तिला असं वाटलं की आपल्याला नाही कोण म्हणणार नाही कारण विहीर आहे नाते संबंध असल्यामुळं तिला वाटलं आपल्यालाही घेऊन जाईल या संबंधानं ती म्हणले ठीक आहे पण माणसं किती बसतात गाडीमध्ये फक्त 6 तसं त्या विहिरीनं पाहिलं म्हणले 6 माणसं आहेत ही 7वी आहे कसं जमणार त्याला सांगितलं म्हणले ड्रायव्हर असं करा काही करा म्हणले ही सगळी बसू दे फक्त तुम्ही उतरा ड्रायव्हर तुम्ही उतरा आणि विहीर बाईना मध्ये बसायला द्या मला सांगा ड्रायव्हर उतरला तर गाडी पुढे जाईल किती मागून ढकलली म्हणजे गाडी पुढे जाईल तसं तुमच्या आमच्या हृदयामध्ये असणारा भगवान परमात्मा जो भगवंत आहे तो जर एकटा राहिला असता ड्रायव्हर तर गाडी कशी गेली असती
सुसाट वेगाने गेली असती, फक्त एकटा ड्रायव्हर. तुमचं आमचं तसंच आहे माय बापा. एक दिवस या जीवनरूपी गाडीचा ड्रायव्हर उतरला ना की आपल्याला कितीतरी ढकलायचा प्रयत्न केला तरी ढकलले जाणार नाही. पण जोपर्यंत हा भगवान परमात्मा या गाडीवर देईल तोपर्यंतच आपण आपलं हित साध्य करून घेतलं पाहिजे. अन्यथा कारण मागवता हा जे जन्म पावशी हे भोगिले सुख दुःख जाणशी हे तो न घडे रे सायाशी तारे अंध होशी जाणून या बापा. हा मनुष्य देह पुन्हा पुन्हा मिळणार नाही, एकदाच मिळतो. कसा मिळतो? पावाला हा देह का गटाळी न्याय न घडो उपाय घडवाले. जे घडणार नाही ते घडलोच सहज. तसं हा मनुष्य देह मिळालं. या मनुष्य देहाचं किती कर्तव्य काय हे प्रत्येकानं ओळखलं पाहिजे. ते संतांनी ओळखलं आणि संतांनी ओळखलं, आपला देव आपल्यासा करून घेतला आणि त्या भगवंतानं त्या संतांच्या ठिकाणी काय केलं? काम न सांगता करी. कोणत्याही प्रकारचं त्यांनी ऑर्डर सोडायच्या अगोदरच नाही का. तसं त्यांच्या ठिकाणी काय होता? भाव होता. मला सांगायचं काय? देव हा भावानं प्राप्त होतो. भावेन देव कले नरेंद्र नाही का. हृदयेन कांता कपटेन शत्रू. भावानं देवाची प्राप्ती होते. फक्त भाव बांधावा लागतो. धनेन कलेन नरेंद्र. कलेनं राजाला वश करता येतो. आपल्याला माहिती बिरबल बादशाची गोष्ट नाही का बाबा. बादशाह बिरबल महाराज काही सांगत तरी सगळ्या याच्यामध्ये बादशाला गुंडाळून घ्यायचा. तसा हुशार होता. तशी कला असावी लागते. कलेनं राजाला वश करता येतं. कले नरेंद्र. धनेन कांता. धन असेल तर पत्नी काय होते? खुश राहते महाराज. किती किती त्याला हार घातले म्हणजे ती नाराज होईल. तुम्ही रोज जरी घालून घातलं तरी काय होईल? आनंद राहील. आता हारांचं मी वैशिष्ट्य सांगत नाही महाराज. तसं धनेन कांता कपटेन शत्रू. शत्रू वश होईल. पण जेव्हा त्याच्या मनामधलं कपड आपल्याला कळलं का तो काय होतो? लगेच वश होतो. कपटेन शत्रू. कृपयाच पुत्र. पुत्र हा एकदा का प्रेम झालं तर पुत्र मुलं काय होतात? आपल्याला वश होतात. ज्ञानान मोक्ष. मोक्ष पाहिजे असेल तर काय होईल? ज्ञान प्राप्त करावं लागेल. पण महाराज सांगतात देवा मोक्ष जो आहे तो काही त्याची आम्हाला गरज नाही. मोक्ष आम्हा घरी कामारी येईल. मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तो ठेवा. त्याची आम्हाला गरज नाही. फक्त एकच राहू दे आमच्या ठिकाणी काय? भाव. काय असावा? भाव असावा. तसं ज्या संतांनी तो भाव ओळखला आणि भाव जाणून ज्या भगवंताची सेवा केली असा भगवान परमात्मा त्या भक्तांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काही न सांगता काम करतो. अभंगाच्या पहिल्या चरणात भक्त
समागमे सर्व हरी विढाला समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता. त्यांनी सांगायच्या अगोदर भगवान परमात्मा काय करतो ती काम पूर्ण करतो. एक दिवस चोखामेळ्यांच्या पत्नीचं बाळाचं पण जवळ आलं महाराज आणि जवळ आल्यानंतर तिनं सांगितलं असं करा म्हणले घरी कोणी नाही म्हणले आपल्या तर म्हणले तुम्ही आमच्या ननंद आहेत ताई साहेबांना काय करा घेऊन या नाही का घरी कोणतरी असावं माझ्या मस्तीला कोणी घरी नाही मग म्हणले ठीक आहे चालेल म्हणले. तिला आणण्याकरता चोकोबा घरातून बाहेर पडले महाराज. जे बाहेर निघाले महाराज जात असताना वारीचे दिवस होते. रस्त्यानं चालत असतानाच ज्ञानोबा चोकोबाच्या गजरामध्ये झेंडे निघाले पंढरपूरला महाराज. चोकोबा देहभाव विसरले ज्या कामाकरता आले ते कामच विसरून गेले महाराज आणि त्या दिल्लीसह पंढरपूरला गेले. इकडं बाळंतपणाच्या वेदना चालू झाल्या महाराज. काय करावं हे अजून कसे आले नाही या विचारामध्ये चोकोबांची पत्नी आहे. इतक्यात महाराज दरवाज्यावरती हात पडली नाही का काय वहिनी उघडा दार हाका मारी नाही का. भगवान परमात्म्याला तुकडे प्रश्न पडला काय करावं. हा तर त्या बहिणीच्या गावाकडे गेलेला नाही इकडं पत्नी बाळंत पण आहे कसं काय करावं. स्वतः भगवान परमात्मा चोकोबाची बहीण झाला. चोकोबाची बहीण झाला भगवान परमात्मा स्वतः चोकोबाची बहीण झाले. दरवाज्यावरती हात मारला दार उघडलं महाराज. पाहिलं बरं झालं आला त्या सगळा यथाविधी झाला. 12 दिवस महाराज झाले मुलाला पाळण्यामध्ये घातलं. भगवंतांना सांगितलं आता आपल्याला जायला पाहिजे. जाता सांगितलं म्हणले वहिनी आता म्हणले मी जातो म्हणले आता माझं काम झालेलं आहे. चोकोबांची पत्नी म्हणल्या असं करा ते येऊ दे. आल्यानंतर म्हणले तुम्ही एवढं काम केलं म्हणले खाना नारळानं साधी ओटी तरी भरते साडी नाही घेता येणार पण काय करेल खाना नारळानं ओटी भरते ते येऊ देत म्हणले. इतक्यात महाराज चोकोबा दरवाजेवरती हजर झाले. भगवंतांना ओळखलं म्हणले आता आपल्याला इथं जायला पाहिजे. भगवान परमात्मा चोकोबा पुढच्या दारानं आले महाराज. भगवंत मागच्या दारानं तसेच निघून गेले. पाहिलं म्हणले पत्नीला मुलगा झाला. यथाविधी सगळं काही नामकरण विधी झाला महाराज. पण विचार पडला मी तर बहिणीच्या गावाकडे गेलो नाही हे कोणी केलं. तिनं सांगितलं म्हणले काय बरं झालं म्हणले तुम्ही दागिना लवकर पाठवून दिलं नाही का नाहीतर म्हणले अवघड परिस्थिती होती. चोकोबाला प्रश्न पडला अरे मी तर बहिणीच्या गावाकडे गेलो नाही पण हे केलं कोणी
शांत मला ओळखलं हा करणारा दुसरा कोणी नाही, एक भगवंताशिवाय हे कोणी कारण काम न सांगता करी सर्व काम. सांगायच्या अगोदरच रक्ताचं काम करतो असा भगवान परमात्मा आहे. पण त्या भगवंताला आवडणारं प्रेम, त्याला आवडणारं भाव दिला पाहिजे. तसे पाहायला गेले तर भावाचे 3 प्रकार आहेत. तुमच्या आमच्याकडे आहे तो अहम भाव. काय अहम भाव आहे. सामान्य जीवाकडे आहे तो अहम भाव. ज्ञानी संत पुरुष जे आहेत त्यांच्याकडे आहे तो काय सोहम भाव. आणि भक्ताकडे आहे तो प्रेम भाव. विधान त्या भगवंताला आवडणारा शेवटचा भाव आहे तो म्हणजे प्रेम भाव. कारण प्रेमासाठी भगवान परमात्मा केलेला आहे. तसे पाहायला गेले तर 5 प्रकार त्यातून भावाचे. पहिला भाव आहे शांत भाव, दास्य भाव, वात्सल्य भाव, सख्य भाव आणि माधुर्य भाव. पहिला प्रकारचा भाव आहे शांत भाव. देव आपला राजा, आपण देवाची प्रजा. हा शांत भाव. दुसरा 2 नंबरचा भाव आहे दास्य भाव. देव आपला मालक, आपण देवाचे नोकर. ठीक आहे. हा दास्य भाव झाला. तिसरा भाव सख्य भाव. देव आपला सखा, आपण देवाचे मित्र. ठीक आहे. हा सख्य भाव झाला. वात्सल्य भाव. देव आपले आई वडील, आपण देवाची लेकर. वात्सल्य भाव. आणि शेवटचा जो भाव आहे तो माधुर्य भाव. महाराज सांगतात देव आपला पती, आपण देवाच्या पत्न्या. विधान या भावाने ज्यावेळी आपण भगवंताचं भजन करू, नामचिंतन करू, भगवंताची सेवा करू, त्यावेळी तो भगवान परमात्मा काम न सांगता करी. काय करतो? सांगायची गरजच नाही. मग एवढं करत असताना त्या भगवंताला सांगितलं बाबा आता तू काही येण्याची गरज. पण त्या संतांनी काम सांगितलं, अधिकारानं सांगावं भगवंताला. पण त्यांनी केलं काय? तो भगवान परमात्मा आपलासा केला आणि त्याला कुठं साठवला? तो कोपर अभंगाच्या दुसऱ्या
त्या संतांनी त्या भक्तांनी देव हृदयामध्ये साठवला महाराज. आमच्या जनाबाईंना मोठ्या प्रेमानं म्हणावं, जरीला पंढरीचा गळा बांधोनिया दोर हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हृदयामध्ये त्याला जागा दिली महाराज. आणि हृदयस्थ असणारा भगवान परमात्मा बांधला कशानं? प्रेमानं. प्रेम सूत्र दोरी येतो तिकडे जातो हरी. त्या प्रेमानं त्या भगवंताला आमच्या भक्तांनी संतांनी बांधला महाराज. कारण तो बांधल्यानंतर काय करतो? त्या भक्ताचं काम करण्याकरता बाहेर धाकुटी मृत्यू बाहेर उभा आहे. बळीच्या दरवाजामध्ये भगवान परमात्म्यानं सगळं काही केलं. पण शेवटी बळीला विचारलं, तुला काय पाहिजे ते माग, एकच कर भगवंता, माझा काय हो द्वारपाल होऊन त्या ठिकाणी उभा राहा. असा असणारा भगवान परमात्मा त्या भक्ताचं काम न सांगता करतो. पण ते भक्त काय करतात? भावयुक्त अंतःकरणानं त्या देवाला त्याची सेवा करतात. त्या भगवंताला आपल्यासारख्या करतात. मला सांगा, किती भाव असला म्हणजे देव प्राप्त होईल हो? किलोभर, अर्धा किलो, पाव किलो, किती भाव असला म्हणजे देवाची प्राप्ती होईल हो? पण त्या भक्ताच्या ठिकाणी भाव असावा. पण तो कसा? निश्चित भाव असावा. भगवान परमात्मा म्हणतात, मला ते भक्त आवडतात आपल्या हिताचेली लोभे. माझा आवडे तोही भक्त झोंबे परी मीची करी वल्लभे ज्ञानी आहे. मला आवडणारे बरेच भक्त आहेत, किंवा ज्यांना मी आवडतो ते मला आवडत नाही. ठीक आहे. काही भक्त असे की फक्त देव आवडतो, पण देवाला ते आवडत दोन प्रकारचे भक्त आहेत. देवाला आवडणारे आणि देवाला न आवडणारे. तसं आज ज्या वेळेला भगवान परमात्मा पूजेला बसले होते महाराज, पूजा करत असतात त्या ठिकाणी नारद मुनी आले. नारदाने विचारलं, भगवंता तुला अतिशय प्रिय भक्त कुठले? देवानं सांगितलं, असं करा, मी सांगण्यापेक्षा त्यांची यादी तुम्ही तयार केली, ती यादीच तुमच्या समोर घ्या. नारदाने पाहिलं, पहिली यादी पाहिली, पहिल्या नंबरलाच नारद महर्षींचं नाव होतं. उघडली यादी, वाचली, पण त्या यादीमध्ये एक नाव कमी होतं. नारदाला वाटलं, देवानं कुठेतरी पंक्तीबद्ध केल्यासारखं वाटलं. मग म्हणले, भगवंता जी पहिल्या नंबरची यादी आहे त्याच्यामध्ये एक नाव कमी आहे. म्हणले त्याची यादी दुसरी आहे. 3 नंबरची यादी दुसरी आहे. मग दुसरी यादी दिली भगवंतानं. त्या यादीमध्ये ते नाव पहिल्या नंबरला होतं. ते म्हणजे आमचे हनुमंतराय महाराज. इतकी सेवा केली, इतकी सेवा केली, निश्चित भावानं महाराज. कधीही कोणत्याही प्रकारची भगवंताकडे अपेक्षा केली नाही. भगवंताची सेवा घडावी, भगवंताचं नामचिंतन घडावं म्हणून मारुतीरायांनी काय केलं? माझ्या प्रभूवरती कोणत्याही प्रकारचा भाव होऊ नये म्हणून अतिशय हीन असणारी योनीमध्ये जन्माला आले महाराज. कोणती सेवा केली? दास्यत्वानीकडे हनुमंते केले म्हणून देखील हे राम दास्य भक्ती, अगदी हीन प्रकारची भक्ती. आणि ती भक्ती करत असताना अवतार कुठला घेतला? तर वानना हाती लंका केवविली म्हणे तुका. वानर योनीमध्ये जन्माला आले. कारण वानराला कोणत्याही प्रकारच्या कपड्याचं काही साधन लागतं का? कपडे लागतात का? काही नाही. अन्ना करता सांगावं लागतं का? नाही. कुठंही राहावं, कुठल्याही झाडावर सर फिरावं, काही घराची गरज आहे का? नाही. अशा ठिकाणी मारुतीराय जन्माला आले आणि भगवान परमात्म्याची निष्ठेनं सेवा केली. कारण देवाला असणारा भाव त्यांना माहीत होता की देवाला फक्त काय लागतो? भाव लागतो, प्रेम लागतो. मग अशा भक्तांनी काय केलं? बाहेर दाखवटी मृत्यू तो भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवला. पण ज्या वेळेला हृदयाचा असताना भगवान परमात्मा म्हणला, किती दिवस यांच्या सेवेमध्ये आपण राहायचं नाही का? या सेवेमध्ये आपण काय झालं पाहिजे? उत्तीर्ण झालं पाहिजे. कारण भक्ताचे रूल भगवान परमात्मा म्हणतो की या वेळेला मला मुक्त होता आलं पाहिजे. मग भगवान परमात्मा उभे आहेत, पण ते कसे आहेत? तो भक्त माझ्याकडे येतोय, पण तो काहीतरी माझ्याकडे मागेल या अपेक्षेनं. जेणेकरून मागेल कशा करता?
जर त्यानं माझ्याकडे काही मागितलं तर याच्या सेवेतून याच्या ऋणातून काय होईल, मुक्त होईल. हेच अभंगाच्या तुकोबऱ्या तिसरे चरण सांगतात. मागण्याची आस पाहे मुका काळे, 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 मागण्याची आस पाहे मुका काळे.
विलास पाहे मुखाकडे चिंतिला रोकडे मनोरथ. त्या भक्ताकडे काहीतरी भक्ताला काहीतरी आपल्याकडे मागावं ही भगवंताची अपेक्षा असते नाही का, की जेणेकरून या भक्तीतून या सेवेतून काय व्हावं, मी उतराई व्हावा असं भगवंताला वाटत असतं. पण भक्त देवाकडे काही मागतच नाही. देवाला ते भक्त आवडतात. अनापेक्षा सुतीर्थ उदास न करता सर्वार्थी मत समय प्रिया अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करणयोच निर्मोह निरंकार सुख दुःख सुख कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता कोणत्याही प्रकारचं काही न मागता भगवंताची जी सेवा करतात ते भक्त आवडतात. कोणत्याही प्रकारची अपेक्षा तुमच्या आमची सेवा चांगली अपेक्षेवर मागत नाही का. 7 दिवसाचा सप्ताह 15 दिवसाचा सप्ताह महिन्याचा सप्ताह कशा करताय अपेक्षा आहे. पण अपेक्षा विरहित आपण जर भगवंताची सेवा केली तर त्याचं फल भगवान परमात्मा निश्चित भाव उल्लास निश्चित भावनेनं जर आपण त्याची सेवा केली तर तो भगवान परमात्मा त्या सेवेत रुंदाई होण्याकरता उतराई होण्याकरता त्या भक्ताकडं पाहत असतो. काय की जेणेकरून या सेवेतून मला कसं उतराई होता येईल. एक दिवस तुकोबरायांच्या आईनं हट्ट केला महाराज कणकाईनं की मला पंढरपूरला यायचंय, मला घेऊन चला. म्हणे सांगितलं पंढरपूरला तुला नाही, परंतु म्हणजे देवाकडे काही मागायचं, देवाकडे काही मागायचं नाही. ठीक आहे म्हणली, देवाकडे काहीच मागणार नाही. कारण त्यांची अशी परंपरा होती, काही न मागे कोणाशी तुझी आवडी देवाशी किंवा माझ्या वडिलांची राशिका देवा तुझी माझ्या वडिलांची देवाकडे काही मागायचं नाही, ही आमची परंपरा आहे. देवाकडे काहीच मागायचं नाही. ठीक आहे म्हणले, काही मागणार नाही, पण मला पंढरपूरला यायचंय. गेले पंढरपूरला महाराज, दर्शन घेतलं महादेवाजवळ, गरुडकांबाचं दर्शन झालं, बोललो बाहेर आले. आल्यानंतर आई साहेबांनी कणकाईला अडवलं. म्हणले काय असं का नाही, म्हणले आवाज कमी करा पिढाला भगवंताकडे काही मागायचं नाही, ही आमची परंपरा आहे. बाहेरचे मंदिर त्याच्यानं माहिती मला असं वाटतं बरोबर आनंद आपल्याला बरा. तसं भगवंतानं सांगितलं काहीतरी मागून घ्या.
रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं पुणेनं म्हणली यांना काहीतरी द्या, कारण हा भक्त कधी मागणार नाही, हा निष्ठावंत भक्त आहे. मग म्हणले याच्या बायकोला फोडल्याशिवाय मतदान आपल्याकडे होणार नाही का. तसं ठरल्याप्रमाणे आई साहेबांनी विचारलं, म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का कुस पवित्र व्हावी? काही नव्हतं, बरीच वर्ष आधी मूल बाळ नव्हतं वल्लोबाला. मग कार्यक्रमाला गेलो होतो महाराज. झाला त्याच्यात कीर्तनाला उशीर झाला, एवढा उशीर झाला की आपल्या कीर्तनातलं एक उठलं मधीच हातामध्ये काठी घेतली महाराज आणि मंडपाच्या भावात फिरून लागलं. मंडपाच्या भावात गिरिटे घेऊन लागलं. तर ते म्हणाल बाबा, ते म्हटलं महाराज होते ते काही केलं कामा ते फिरतं येतलं सर. म्हटलं कशाला धावताय? म्हणले महाराज तुमचं चालू आहे. अरे पण मी म्हटलं तुमचं चालू द्या, बरोबर आहे, पण तू कशा करता फिरतो? नाही म्हणले तुमचं चालू द्या. त्याला बऱ्याच थोड्या वेळा त्याला हाताला धरलं. म्हणजे काय झालं? म्हणजे तसं काही नाही. म्हणजे तुम्हाला ज्याने आणलंय त्याला मानले दिसतो. मला तसंच वाटायला लागलं. सरकारीनं सांगितलं वाटतं पण करावं काय. मला वाटतं कोण पवित्र व्हावी, पण पत्नीची आज्ञा मोडावी कशी? म्हणजे त्यांनी सांगितलं देवाकडे काही मागायचं नाही. रुक्मिणी सगळ्यांनी सांगितलं तुम्ही मागू नका, फक्त हो म्हणा. काय म्हणा? फक्त हो म्हणा. ठीक आहे म्हणले.